आज एका महत्त्वाच्या घटनेकडे आपले लक्ष वेधू इच्छितो। आज दुपारी अंबाजोगाई शहराच्या क्रांतीनगर भागामध्ये किराणा दुकानावर गेलेल्या एका 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर श्वानांनी अचानक हल्ला केल्याने ती मुलगी गंभीर जखमी झाली। त्या गंभीर जखमी झालेल्या मुलीला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून जखमीवर उपचार सुरू आहेत। अंबाजोगाई शहरात अनेक भागात श्वानाच्या थवे सध्या फिरत आहेत। अनेक भागातील नागरिकावर या श्वानांनी हल्ला करून नागरिकांना जखमी केले। आजच्या मुलीवर श्वानांनी हल्ला केला त्या जखमी मुलीचे नाव राबिया रहीम शेख, राहणार क्रांतीनगर असे आहे। याच भागात काही वर्षापूर्वी नगर परिषदेत कार्यरत असणारे कर्मचारी राहतात। सध्या ते सेवानिवृत्त झाले आहेत। ते श्वानांना विषारी औषधाने पूर्वी मारत होते। सेवानिवृत्तीनंतर आपण केलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाला, त्यामुळे सध्या ते कोणत्याही श्वानांना मिळेल ती वस्तू खाऊ घालतात। त्यामुळे श्वानाच्या थवे या परिसरात असतात। त्यातीलच काही श्वानाने या मुलीवर हल्ला केल्याचे समजते। जखमी अवस्थेत मुलीला पाहून अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की नगर परिषद प्रशासन झोपेत आहे का? अंबाजोगाई शहरात नागरिकांना पायी चालणे अवघड होऊन बसले आहे। अचानक श्वान नागरिकावर हल्ला करून जखमी करत आहेत। तसेच नागरिकांची सुरक्षितताही धोक्यात येऊन सुद्धा नगर परिषद प्रशासन डोळे झाकून गप्प असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। कालपर्यंत मतदाराच्या घराचे उंबरठे झिजवणारे इच्छुक नगरसेवक पदाचे उमेदवार आम्ही हे करू ते करू आश्वासन देऊन मते घेऊन गेली। त्या इच्छुक उमेदवारांना एवढी मोठी घटना क्रांतीनगर भागात घडूनही एकानेही नगर परिषद प्रशासनाला साधा फोन करून जाब विचारला नाही, ना त्या मुलीच्या आईवडिलांना कोणी भेटले नाही। हीच का तुमची समाजसेवा, संवेदनशीलता असा प्रश्न नागरिक करत आहेत। श्वानाचा शहरात अनेक भागात उन्माद वाढला असताना नगर परिषदेच्या प्रशासनाकडून प्रशासक तथा सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी काय उपाययोजना केली या संदर्भात अधिकृतपणे माहिती मिळू शकलेली नाही। आज त्या अत्यंत गरीब कुटुंबावर उडावलेल्या संकटातून बाहेर कसे निघायचे असा प्रश्न आहे। नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या संदर्भात उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे। बघू प्रशासन काय भूमिका घेते ते।